आणि आता नाशिकच्या इगतपुरीमधून एक मोठी बातमी समोर येते। इगतपुरीमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचं कळतंय। या विषबाधेतून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। अनुसयात्मजा गतिमंद निवासी विद्यालयात हा प्रकार घडलाय, तर इतर 2 विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। इगतपुरी शहरातील मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झालेली आहे। पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही विषबाधा झाली असून यात उलट्या होऊन 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय, तर 2 विद्यार्थी अत्यावस्थ असून त्यांना नाशिकला जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। तसंच 4 विद्यार्थ्यांवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। विषबाधेतून या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय, काय सविस्तर अपडेट? नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय आहे आणि या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती। 8 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा ज्यावेळेला या शाळेच्या व्यवस्थापनाला कळलं, त्यानंतर त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी देखील दाखल केलं। मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी आणि वैद्यकीय सूत्रांनी घोषित केलं आणि त्यानंतर 2 विद्यार्थ्यांना तातडीनं नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे आणि या 2ही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे, तर उर्वरित विद्यार्थी जे आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। मात्र या विद्यार्थ्यांना विषबाधा कशातून झाली हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये। एकूण जर आपण बघितलं तर या ठिकाणी रात्री या विद्यार्थ्यांनी खिचडीचं अन्नाचं जे सेवन आहे ते केलं होतं आणि सकाळी अचानक या सगळ्या मुलांना उलट्या सुरू झाल्या आणि या उलट्या सुरू होताच या सगळ्या मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झालेले। या ठिकाणी पंचनामा केला जातोय आणि नेमकी ही विषबाधेतून ह्या मुलांचा मृत्यू झाला की आणखी काही प्रकार आहे याचा शोध जो आहे तो आता घेतला जातोय आणि पंचनामा देखील घटनास्थळावर सुरू आहे। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक स्वतः त्या ठिकाणाकडे रवाना झालेले आहे। बाकीच्या विद्यार्थ्यांवरती नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहे। निश्चितच लक्ष्मण, मात्र एकूण किती विद्यार्थ्यांनी या अन्नाचं सेवन केलं होतं आणि आता या संदर्भात काही चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत का? काही पंचनामे करण्यात येत आहेत का? खरं तर ही घटना काही वेळापूर्वीच समोर आलेली आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर प्रशासनातले अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झालेले आहे। काही अधिकारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे। मंगळवारी रात्री खिचडीचं जेवण जे आहे त्या विद्यार्थ्यांनी केलं होतं आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागलं, उलट्या होऊ लागल्या आणि त्यानंतर हा सगळा उपचाराचा जे आहे ते सुरू झालं। मात्र आता हे नेमकं कशातून घडलं याचा शोध आता तपासात समोर येईल। निश्चितच आता तपासात नेमकं काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण, अधिकही माहिती तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।